करतात खूप मोठी क्षेत्रफळ 50 ते 50.5 क्षेत्रफळ पूर्ण सेंद्रिय शेतीवर दिलेलं आहे त्यांनी। आणि त्यांचं एकच होतं कारण की ते ज्यावेळेस सेंद्रिय शेती करत होते तर त्यांना असं म्हणजे मार्गदर्शन करणारे लोक भेटले नाही, त्यामुळे काय झालं ते सेंद्रिय शेती करू शकत नव्हते। पण त्यांनी एक निर्धार घेतला की बाबा आपण मार्गदर्शन लोकांना देऊ, आपली एक कंपनी स्वतःचं एक फार्म आपण ओपन करू आणि त्या माध्यमातून लोकांना जोडू आणि लोकांना आपण माहिती व तंत्रज्ञान जे असतं सेंद्रिय शेतीचं ते पूर्ण आपण देऊ, हा त्यांनी एक निर्धार घेतला आणि कंपनी इस्टॅब्लिश केली, कंपनीची स्थापना केली। आणि कंपनीची स्थापना झाल्यानंतर त्यांनी गावोगावी जाऊन लोकांना भेट द्यायला व्हिजिट केल्या आणि एक ICS असतं, ICS बनवलं। म्हणजे एका तालुक्यामध्ये जर गावं असतील तर त्यामधले 20-25 गावं घ्यायची, त्या 20-25 गावातले 20 शेतकरी, 25 शेतकरी, 10 शेतकरी, 15 शेतकरी जुळवायचे आणि प्रत्येक शेतकऱ्याला समूह शेती म्हणजे गट शेती कशी करायची त्या गोष्टीचं चांगलं मार्गदर्शन केलं, ज्ञान दिलं आणि तिथून ते गट शेती सुरुवात केली। आणि गट शेती करायचा एकच फायदा असतो, जसं 10 शेतकऱ्यांनी जर सोयाबीन पेरलं आणि ते जर आपल्याला ट्रान्सपोर्टेशन करायचं असलं, ट्रान्सपोर्ट करायचं असलं तर 10 शेतकऱ्यांचं एका ट्रकमध्ये ट्रान्सपोर्ट होतं। सर्वांना वेगवेगळं ट्रान्सपोर्टेशन करायची गरज नाही, सर्वांचा माल घरूनच जातो आणि सर्वांचा माल एकसारखा असतो कारण की माहिती मार्गदर्शन सर्वांना एकसारखं दिलेलं असतं, बियाणं सर्वांचं सेम असतं, फवारण्या ज्या असतात त्या सेम असतात आणि त्यांना जे काही प्रयोग असतात ते सर्व एकसारखे असतात।